तर विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियाच्या 8 उमेदवारांनी माघार घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली। या माघारीसाठी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा आरोप ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय। तर राऊतांच्या या आरोपांवर शिवसेना आणि भाजपकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तरही देण्यात आलं। मात्र या निमित्तानं गेल्या काही निवडणुकांपासून रंगणारा माघारींचा सिलसिला आणि त्यानंतर होणारे लक्ष्मी दर्शनाचे आरोप यांची मालिका यावेळीही सुरूच राहिल्याचे चित्र उभं राहिलंय। याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। 150 कोटी रुपये काल माघारी आणि बिनविरोध या संदर्भात जे व्यवहार झाले, त्यात खर्च झाला। पत्रकार परिषद त्यांनी घेतलीच नाही, तर तुम्ही मला सांगा युबीटीचं अस्तित्व काय? भविष्यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर होण्यासाठी संजय राऊत साहेब असे काही वल्गना करत असतील। आरोप प्रत्यारोप, टोमणे आणि स्पष्टीकरणाचा हा सिलसिला रंगलाय तो ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे। विधान परिषद निवडणुकीत एकूण 8 अधिकृत उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे मवियाची चांगलीच नामुष्की झाली। त्यानंतर या सगळ्या उमेदवारांच्या माघारीसाठी महायुतीनं किती कोटी खर्च केले याचे आकडे सांगत संजय राऊतांनी खळबळ उडवून दिली। पुण्यातली माघार, छत्रपती संभाजीनगरमधली माघार, कोकणातली माघार, आज मी ते ट्विटवर टाकलेलं आहे आकडे सगळे। 150 कोटी रुपये काल माघारी आणि बिनविरोध या संदर्भातले जे व्यवहार झाले, त्यात खर्च झाले। तर संजय राऊतांच्या आरोपात का तथ्य नाही याचं लॉजिक मांडण्याचा प्रयत्न केला छत्रपती संभाजीनगरमधून माघार घेणारे ठाकरेंचे शिलेदार कृष्णा डोणगावकर। इथं ही निवडणूक बिनविरोध नाही झाली ना। माझी जर निवडणूक बिनविरोध झाली असती तर ती सेटलमेंटला तुम्ही म्हटले असते तर वावत मी जर धोक्यात आणलं असतं पक्षाला का आम्ही उमेदवारी ठेवतोय, तुम्ही ते फॉर्म मागं घ्यायला लावा आणि नंतर मी माझा गुपचूप भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या मदतीनं जर विड्रॉ केलं असतं तर ती गद्दारी ठरली असती, ती सेटलमेंट झाली असती। इथं बिनविरोध जर होणार नाही, कायसाठी सेटलमेंट करतील? मी काही फार 2 जिल्ह्याचा नेता थोडी आहे किंवा मला ते मतदान मिळणारच होतं। संजय राऊतांनी केलेल्या आरोपांनंतर शिंदेंच्या शिवसेनेनं आपल्या भात्यातले सगळे पाण बाहेर काढत प्रतिहल्ला चढवलाय। उदय सामंतांनी त्यासाठी बाहेर काढलं उपहासाचं अस्त्र। ज्या पद्धतीनं अनेक अडचणींमधनं आजारपणातनं जाऊन आज युबीटीची भूमिका संजय राऊत साहेब मांडतायत, त्याच्यामुळेच युबीटीचं अस्तित्व, ह्याच्यामध्ये मी त्यांचं कुठं कौतुक केलं? ते बोलतायत म्हणून युबीटीचं आहेच ना। मग ते जे अप्रिशिएट जे आहे ते केलं पाहिजे। ते जर पत्रकार परिषद त्यांनी घेतलीच नाही, तर तुम्ही मला सांगा युबीटीचं अस्तित्व काय? म्हणजे आहे ते आहे। आणि पत्रकार परिषदेनंतर पक्ष वाढतोय की कमी होतोय हा वेगळा मुद्दा राहिला। तर प्रताप सरनाईकांनी अतिशयोक्ती अलंकाराचा वापर करत राऊतांचा समाचार घेतलाय। मला असं वाटतं कदाचित हे 50 कोटी, 150 कोटी, 3000 कोटी, 5000 कोटी भविष्यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर होण्यासाठी संजय राऊत साहेब असे काही वल्गना करत असतील आणि असे कोटी कोटी जे आकडे आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असतील। तर शिरसाटांनी मवियामध्ये असलेल्या गोंधळाचा दाखला देत आरोप करणाऱ्या राऊतांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला। ही निवडणूक 17 जागेची आहे। ज्यांनी आरोप लावायला सुरुवात केली त्यांच्यामध्ये एकमत होतं का? ज्याला महाविकास आघाडी म्हणतात त्यांच्यामध्ये कुठेतरी एकमत दिसलं का? तुमची एखादी काँग्रेसची, राष्ट्रवादीची आणि तुमची जॉईंटमध्ये एखादी बैठक झालेली आठवत आहे? मग अशा वेळेला त्या उमेदवारानं जो निवडणूक लढवायच्या मनस्थितीत होता त्याला जर सपोर्ट मिळत नसेल आणि जर त्याने विड्रॉ केला तर त्याच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप लावायचा। आणि म्हणून असे बेछूट आरोप करून खरं तर त्या कार्यकर्त्यावर त्यांनी अन्याय केलेला आहे। खासदार श्रीकांत शिंदेंनी राऊतांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करणंच पसंत केलंय। तर संजय राऊतांनी दावा केलाय की काल एका दिवसामध्ये जवळपास महायुतीने 150 कोटी रुपये खर्च केलेले उमेदवार मागे घेण्यासाठी मोठं विधान केलेलं त्यांनी। ते काही विधान करत असतात। केवळ माध्यमांसमोर आरोप करण्याऐवजी संजय राऊत पोलिसात का तक्रार करत नाहीत असा सवाल केलाय निलेश राणेंनी। संजय राऊत हे नेहमी रोजच बोलत असतात। त्या रोज बोलण्याच्या पलीकडे त्यांच्याकडे आता काहीच उद्योग राहिलेलं नाही। हे फिगर कुठून आले, कसे आले आणि हे जर खरे असतील तर त्यांनी रीतसर तक्रार केली पाहिजे। रीतसर तक्रार केली, FIR झाला तर त्याच्यावरती काहीतरी निर्णय होऊ शकतो, कोर्टामध्ये ते चालू शकते केस।
तुम्ही नुसते मीडियासमोर आरोप कराल, त्याला अर्थ कुठे आहे? शिवसेनेनं असा चौफेर हल्ला चढवला असताना भाजपनंही राऊतांवर पलटवार केलाय. मवियाकडे माणसं का टिकत नाहीत याचं कारणच भाजपनं सांगून टाकलंय. माणसं टिकवण्यासाठी पैसा लागत नाही तर प्रेम लागतं, परंतु संजय राऊतांकडे आणि त्यांच्या पक्षप्रमुखांकडे माणुसकी नावाचा प्रकारच शिल्लक नाही. त्यामुळं त्यांच्याकडे ना कार्यकर्ते टिकलेत, ना नेते टिकलेत, ना उमेदवार टिकतायत. त्यामुळे आम्ही प्रेमाच्या जीवावर माणसं जिंकतो, त्याला पैशाची गरज लागत नाही. तुमच्यासारख्या लोकांना ना प्रेमाची किंमत आहे, ना माणसांची किंमत आहे, ना निष्ठेची किंमत आहे. यापूर्वी झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यावेळीही मवियाकडून उमेदवारांना माघारीसाठी कोट्यवधी रुपये वाटल्याचा आरोप झाला होता. पण माध्यमातल्या आरोप प्रत्यारोपांनंतर पेल्यातलं हे वादळ पेल्यातच राहिलं. राऊत करत असलेले आरोप एक वेळ खरे मानले तरी मवियाच्या उमेदवारांना पक्षनिष्ठेपेक्षाही पैसे महत्वाचे का वाटतात हा मोठा प्रश्न आहे. भविष्यात कुठल्याही आमिषाला बळी न पडणारे उमेदवार उभे करण्यात मवियाला यश येईल का असाही सवाल त्यामुळे विचारला जाऊ लागलाय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.